7 तारीख को टाइम पे आने वाली चाहिए, तो वो टाइम पे नहीं आ रही है, वो एक इश्यू है। ठीक है, दूसरा HRA दिया, लागू होने के बाद में इन्होंने एक HRA दिया, वो माइनस कर दिया 1 साल के बाद। जब 1 साल पुराना ये इशू था तो 1 साल तक ये लोग सोए थे क्या? नहीं सोए थे। अब 1 साल के बाद ही इनको इशू क्यों याद आ रहा? 24 PL ना वो हिसाब से उन्होंने दिया नहीं है। उन्होंने घोटाला ये किया है कि हमको 275 ड्यूटी हुई तो 7,000, किसी को 5,000, किसी को कुछ कम ऐसा डाल के लेडीजची हाल्टिंग आहे, ती लेडीजची हाल्टिंग सुद्धा आम्हाला 8च्या नंतर मध्ये नको हवं, कारण आम्हाला येण्या जाण्याला खूप त्रास होतो आणि मॉर्निंगची जी ड्यूटी असते ती लेकिन जो पेमेंट 7 से 1 से 10 तक आना चाहिए। हाँ। आज कितनी तारीख है? आज तकरीबन 15 तारीख 15 तारीख है, तो आज पेमेंट आहे, स्ट्राइक किए तब। तुम्ही सांगा ना आम्हाला, जेव्हा पगार भेटेल तेव्हाच भागवान ना. लोक इकडून उधार तिकडून उधार घेऊ घेऊ आपलं घर चालवून राहिले. मग हे उधारीचे पैसे खंडवायचे कशाला? पगार तुम्ही द्याल नाही तर आम्ही उधारी खंडवूनच कसे? बरोबर आहे ना. आम्ही चुकत असेल तर बोला. आम्ही आमच्या हक्कासाठी इथं मागण्या मांडायला बसलो आहे. रोडवर चालतो, ठीक आहे, मान्य आहे. आम्ही इतकी मोठी गाडी घेऊन रोडवर चालतोय, त्याच्यानंतर आम्हाला सुरक्षा काय देतात? त्या दिवशी आमच्या एका ड्रायव्हरला कोराडीच्या डेपोतला मरोस्तोर मारलं. कुणी मारलं? बाहेरच्या लोकांनी, म्हणजे रोडवर चालणाऱ्यांनी. ते म्हणजे मानणं कसं आहे त्यांचं की बा काही झालं तर सगळी चुकी ड्रायव्हरचीच आहे. स्वागत करता हूं मैं ओमराज सदर आप सभी का आवाज इंडिया के आवाज आपकी शो में। इस वक्त हम लोग बरडी में हैं, जहां से शहर की बसेस चलती है, वो उस एरिया में है। और यहाँ पर आप लोग देख रहे हैं कि काफी सारे बसेस यहाँ पर खड़ी नजर आ रही है। आज सारे ड्राइवर्स और कंडक्टर्स ने मिलकर स्ट्राइक किया हुआ है। आज शहर में किसी तरह का कोई ट्रांसपोर्टेशन नहीं चल रहा है, लोगों को असुविधाएं हो रही है, लेकिन इनकी अपनी मांगों को लेकर इन्होंने स्ट्राइक किया है। अब एग्जैक्टली वास्तविक तौर पर इनकी मांगे क्या है और स्ट्राइक करने के पीछे की वजह क्या है, क्या वजह आन पड़ी कि रोड की सारी बसेस एक जगह खड़ी कर दी गई है और सारा ट्रांसपोर्टेशन बंद कर दिया है। आइए इनसे बातचीत करते हैं। हमारी जो मांगनी है वो 2015 की जो अधिसूचना की जारी हिसाब से कंडक्टर, ड्राइवर और मेंटेनेंस, ये तीनों का 2015 से जो GR है अधिसूचना के जारी, वो पगार होना। कंडक्टर को जो छुट्टी की है वो डबल ड्यूटी होना, सार्वजनिक छुट्टी की। और जो इन्होंने PL और PL HRA नहीं दे रही जो कंपनी है, और जो PL में घोटाला किया है ड्राइवर और कंडक्टर में और बाकी लोगों के इसमें, तो इसके लिए आज हमारी मांगनी है। क्या घोटाला हुआ है? जी, घोटाला सर, जो हमको जैसे PL 240 ड्यूटी होने के बाद हमको जो PL होना, जैसे 24 PL होना, वो हिसाब से उन्होंने दिया नहीं है। उन्होंने घोटाला ये किया है कि हमको 275 ड्यूटी हुई तो 7,000, किसी को 5,000, किसी को कुछ कम ऐसा डाल के ये कंपनी ने, ऑपरेटर ने घोटाला किया है और उसका समर्थन NMC कर रही है। अच्छा, 26 ड्यूटी नाही मिळत आम्हाला। भरती एवढी घेतली त्यांनी की 1400 कंडक्टर एक्स्ट्रा, कोणाकडून 20,000, कोणाकडून 40, कोणाकडून 50,000 घेऊन असे भरती केली त्यांनी। तुमच्याकडनं किती पैसे घेण्यात आले? माझी सर 2017 ची जॉईनिंग आहे। हां. आम्हाला आता जो पगार देते 26 दिवसाचा तो 16,000 रुपये काय रुपये, आणि जे नवीन पैसे भरती घेऊन तुमची नियुक्ति करण्यात आली। माझी 7,000 रुपये घेऊन निघतो। यहाँ पर बातचीत करने से ये पता चल रहा है कि कुछ पैसे लेकर यहाँ पे लोगों को अपॉइंट किया जा रहा है। मैं आप लोगों से जानना चाहूंगा क्या वजह है आज आप सब लोग स्ट्राइक पर है? कि आज आप सारे लोग स्ट्राइक पे आए, जैसा कि अभी हमने बातचीत की तो उनका कहना ये था कि कुछ लोगों को पैसे लेके अपॉइंट किया जा रहा है, तो आपके साथ भी वैसा हुआ है? नहीं, हम तो अभी 3 साल हो गए। हाँ। हम नए नहीं है अभी, लेकिन जो पेमेंट 7 से 1 से 10 तक आना चाहिए। हाँ। आज कितनी तारीख है? आज तकरीबन 15 तारीख 15 तारीख है, तो आज पेमेंट आए, स्ट्राइक किए तब। मतलब सैलरी देने में इश्यू हो रहा है, उसके लिए हाँ, स्ट्राइक किया उसके गया था लिए आप भी। लोगों और एक बार जब HRA क्लियर हुआ था, हाँ। जो लागू हुआ था हमको, हाँ। एक बार आया, हाँ ठीक है, उसके बाद वो भी वापस ले लिया ने? कितना गया। HRA आया था? 1 साल के बाद 200 कुछ रुपए। अच्छा, सबको अलग अलग पेमेंट के हिसाब से आता सैलरी है। के हिसाब से आता है। हाँ ठीक है, जिनकी जितनी ड्यूटी रहती है सबकी, हाँ सबकी समान नहीं रहती ना। हाँ। जिस हिसाब से ड्यूटी रहती है उस हिसाब से HRA आया। हाँ। लेकिन वो भी वापस ले लिया। वापस ले अब लिए? 2024-25 का जो बोनस डाले थे कंपनी की तरफ से, कभी गलती हो सकती है क्या डालने में? नहीं,
तो वो भी यानी कट किए, किसी किसी के 3,500, किसी के 1,000 रुपए, ज्यादा डाल दिया। यानी 24-25 का, वो भी 1 साल के बाद काट रहे हैं और लगातार 2 महीने पेमेंट काट रहे हैं। जो इन्होंने जो पीएल के पैसे दिए है वो बोल रहे 240 रुपए 240 दिन की ड्यूटी चाहिए, उसके बाद हम आपको पीएल देंगे करके, उसके बाद हम पीएल देंगे। लेकिन ये लोग पूरी 26 ड्यूटियां भी नहीं दे रहे ना, हम आ रहे हैं और वापस जा रहे हैं, ड्यूटियां मिल ही नहीं रही है हमको, फिर हम कैसा करेंगे? उसके अनुसार हमको पीएल भी नहीं दे रहे, और जो पिछले साल उन्होंने जो बोनस डाला था वो ये महीने में वो काट रहे हैं, और पेमेंट स्लिप पर बोनस इशू करके ऐसे डाल भी रहे हैं, वो लोग पेमेंट भी नहीं दे रहे बराबर। कि जो इन्होंने पैसे डाले हैं, ठीक है, पहला पॉइंट है अपना कि पेमेंट का इशू है, जो अपने को 7 तारीख तक दिया था कि पेमेंट देना है, ठीक है, 7 से 10 हो जाती है, हम मानते कि 10 तारीख तक हमको पेमेंट मिलना चाहिए। 1-2 दिन आगे पीछे चल जाता। हो जाता, कभी सैटरडे संडे आ जाता, वो हम मैनेज कर लेते, हम समझते, लेकिन ये लोग नहीं समझ पाते। तो आज की 15 तारीख है, जब तक हड़ताल नहीं हुई तब तक हम इनको 19 दिन से पहले से हम इनको नोटिस दे रहे हैं कि हमारा पगार टाइम पे दो, हमारा जो इशू है सैलरी लेट देने की पीछे की वजह क्या हो सकती है? सैलरी लेट देने का वजह ये हो सकता है कि ये लोग इसका ब्याज जो मिलता है 10 दिन, तो ये लोग ब्याज का भी घोटाला कर रहे हैं, बराबर है। जो पेमेंट 7 तारीख को टाइम पे आने वाली चाहिए तो वो टाइम पे नहीं आ रही है, वो एक इश्यू है, ठीक है। दूसरा, HRA दिया, लागू होने के बाद में इन्होंने एक HRA दिया, वो माइनस कर दिया 1 साल के बाद। जब 1 साल पुराना ये इशू था तो 1 साल तक ये लोग सोए थे क्या? नहीं सोए थे। अब 1 साल के बाद ही इनको इशू क्यों याद आ रहा? नहीं आना चाहिए ना, वो ठीक है, और इनका अधिकार नहीं है। आपकी हिसाब से क्या वजह हो सकती है कि आपसे दिया वो बोनस वापस लिया जा रहा है? ये इनका कहना है कि NMC ने हमको पैसे नहीं दिए, ठीक है, ये इनका इशू है चलो वालों का। लेकिन चलो वाला कोई जन बोल रहा है कि चलो की एंट्री NMC में है ही नहीं, तो NMC में है ही नहीं, तो ये चलो वाला इतना हक क्यों दे रहा है, हक क्यों जता रहा है वर्कर के ऊपर? तो ये हक नहीं जताना चाहिए था, ठीक है। आपकी नियुक्ति चलो में हुई है, NMC के जरिए हुई है? हमारी यूनिटी के तरफ से हुई है। हमारी नियुक्ति, हम 10 साल हो गए यहाँ पे वर्क कर रहे हैं, 10 साल से हमको यही आवेदन पत्र मिल रहा है कि आज करेंगे, कल करेंगे, परसों करेंगे, XYZ इशू हमको बता रहे, लेकिन हमारा जो इशू है ये लोग सॉल्व नहीं कर रहे। चलो का कहना ये है कि NMC ने लास्ट ईयर का बोनस दिया नहीं है, इसलिए वो आपसे बोनस वापस ले रहा है। हाँ, नहीं, HR का पैसा, अच्छा। हाँ, HR जो है वापस लिया, इसलिए कि वो पिछली बार का हमको पैसा दिया नहीं है, इसलिए हमको वापस लिया है, ठीक है। जब 1-1.5 साल से हमको लागू हुआ तो 1 महीने का दिया है, ठीक है, लेकिन इनका वापस लेने का अधिकार नहीं है। बिल्कुल बिल्कुल बिल्कुल। जो हमारी मेहनत का पैसा दिया था, वो तो उन्होंने दिया था, चलो दिया था, बराबर है, तो वो वापस लेने का इनको अधिकार है। इस विषय में चलो के जो कर्मचारी है, जो अधिकारी है, उनसे आप लोगों की आज तक के कोई चलो कमेटी से बात हुई नहीं है, जो भी आता है XYZ करके टाल देते कोई भी इशू पे, ठीक है। और अभी जो स्ट्राइक हुई है ये हमारे लिए, पूरे वर्कर के लिए है, मेंटेनेंस, ड्राइवर, वाहक, ये सब इनके लिए है, सारे लोग मिलके, क्योंकि अभी जब से पेमेंट बढ़ा है वो पेमेंट अनुसार पेमेंट नहीं मिल रहा है, और मेंटेनेंस वालों का HRA और क्या बोलते हैं उसको, जो एरियस, वो अभी तक के मिला नहीं है। सर, त्याच्या आमच्याकडून ऑरेंज सिटी वाल्यांनी 10,000 रुपये घेतलेले होते, त्याच्यामध्ये ऑरेंज सिटी कोण आहे? ऑरेंज सिटी कंपनी म्हणून आली होती आधी, त्यांच्याकडे शायद कोणती प्रॉब्लेम होती तर ते नाही माहिती, बट त्यांनी ती बंद केली आणि मग आम्हाला ट्रान्सफर त्यांनी युनिटीमध्ये घातला। 10,000 रुपये जे घेतले होते त्याच्यामध्ये 2,000 रुपये ड्रेसचे काटले त्यांनी, आणि 2,000 रुपये ट्रेनिंगचे म्हटले होते, 500 रुपये आय कार्ड आणि विजन असे म्हणून 10,000 रुपये त्यांनी घेतले। आणि आधी म्हटलं होतं, ज्यावेळेस आम्ही भरतीला गेलो त्यावेळेस त्यांनी म्हटलं होतं की तुम्हाला जी स्लिप देण्यात येईल ते डिपॉझिट म्हणून ठेवण्यात येणार म्हणून, आणि नंतर मध्ये ते म्हटले की ही डिपॉझिट म्हणजे डिपॉझिट नाही राहणार आणि हे पैसे तुम्हाला परत नाही मिळणार बा म्हणून। ती लेडीजची हाल्टिंग आहे, ती लेडीजची हाल्टिंग सुद्धा आम्हाला 8च्या नंतर मध्ये नको हवं, कारण आम्हाला येण्या जाण्याला खूप त्रास होतो, आणि मॉर्निंगची जी ड्युटी असते ती मॉर्निंगची ड्युटी पण आम्हाला 7च्या नंतर मधली या फिर 7 वाजेपर्यंतची ठीक आहे। आम्ही रोडवर चालतो, ठीक आहे, मान्य आहे, आम्ही इतकी मोठी गाडी घेऊन रोडवर चालतोय, त्याच्यानंतर आम्हाला सुरक्षा काय देतात? त्या दिवशी आमच्या एका ड्रायव्हरला कोराडीच्या डेपोतला मरस्तोर मारलं। कोणी मारलं? बाहेरच्या लोकांनी, म्हणजे रोडवर चालणाऱ्यांनी। ते म्हणजे मानणं कसं आहे त्यांचं की बा काही झालं तर सगळी चुकी ड्रायव्हरचीच आहे,
मोठ्या गाडीवाल्यांची, कारण की चुकी सगळ्यांची मोठ्या ड्रायव्हरची दिसते. त्याच्याकडे त्याला मरोस्तर मारलं, तो आज ऍडमिट आहे. त्याचं काय आहे, त्याच्या परिवाराचं काय, आणि त्याच्या संसार घर संसाराने तो त्याचा जीव गेला, त्याचं कोणी बघावं, त्याच्याकरता कोण काय करताय. कंपनीतर्फे तुम्हाला कंपनीचं सुरक्षा काहीच नाही आहे, सिक्युरिटी काहीच नाही सर. आम्हाला रोडवर दररोज रोडवर चालताना कोणी येतो, आई बहिणीच्या शिवा देऊन जातो, मारासाठी आम्हाला लोक हे घेऊन निघतात, लट काही अवजार काही असे घेऊन निघतात मारायला. काय सिक्युरिटी आमची सर. लोक तुम्हाला मारायला का बरं यावं? तुमच्या ड्रायव्हिंग मध्ये काही इश्यू आला असेल म्हणून येत असतील सर. ड्रायव्हिंग मध्ये इश्यू आम्ही सगळं हॉर्न देऊन, आम्ही प्रॉपर आम्हाला ट्रेनिंग दिलं जातं, जॉईन व्हायच्या आधी ट्रेनिंग दिलं जातं, आम्ही ट्रेनिंग करतोय, ट्रेनिंग करून आपल्या हिशोबाने चालतोय. तरी सुद्धा आता मला सांगा साहेब, मी सरळ चाललोय आणि तुम्ही स्वतःहून आडवे आले मला, आणि तुम्ही माझ्यावर मारायला धावताय, मग आमची सुरक्षा काय. मुद्दा आहे हा, देखील मुद्दा आहे. मग आम्ही जर का सरळ चालतोय, तुम्ही स्वतः आडवे येऊन आमच्याशी भांडण करणार आणि मारणार, तर आम्ही काय करणार आहे. चलोच्या आदेशानुसार कल्टर होता साहेब. अच्छा. आणि चलोचे इथे अधिकारी असतात, ते स्वतः ट्रिप रद्द करतात आणि रद्द करून गाड्या उभ्या करतात आमच्या. मला एक सांगा, जर इथून एखादी ट्रिप जर रद्द झाली, हो, मध्ये जे प्रवासी आहेत ते उभे राहतील, ते उभे राहतात, त्यानंतर जी दुसरी गाडी निघेल त्याच्यामध्ये बसून जातील, तोपर्यंत ते उभे राहणार. मग समजा त्याला तास 2 तास उभा राहावं लागलं, त्यावेळी जर एखादा पेशंट आहे, त्याच्याकरता सर आम्ही जिम्मेदार नाहीच आहेत, कारण की ड्रायव्हरला वरून आदेश येतो, ड्रायव्हर कंडक्टरला गाडी काढायची नाही, तेव्हा ट्रिप रद्द होते, त्यानंतर गाडी उभी होते प्रत्येक स्टॉप वरती. मग गाडी कुठे लावायची? रोडवर लावायची काय? रोडवर लावली तर मागचे बाईकवाले शिवा देतात, बाईकवाले कारवाले शिवा देतात, हॉर्न वाजवतात. हॉर्न जर आम्ही वाजवला तर लोक आम्हाला शिवा देतात उलटे. आणि दुसरी गोष्ट एक अजून, आमच्या हाताने जर ऍक्सिडेंट झाला तर NMCने पोलीस स्टेशनला पैसे द्यावा की आम्ही द्यावा पैसे? ड्रायव्हरची सुरक्षा याच्यामध्ये काहीच नाही. आम्ही स्वतःहून पैसे देऊन केस लढावं लागते आम्हाला सर. आम्ही स्वतःहून तर नाही नेत, मी तर नाही नेत कधी. अगर माझी गाडी अगर खराब झाली रस्त्यात कुठे, मी तिथेच उभी करणार गाडी, पण अशी नेणार नाही गाडी. त्यांनी म्हटलं बी की गाडी डेपोत घेऊन ये, तरी नेणार नाही मी गाडी. आज बघा, आजची 15 तारीख आली आहे. आज 15 तारीख असून पण आमचा पगार आम्हाला मिळालेला नव्हता. हे एका महिन्याचा प्रश्न असून हा प्रत्येक महिन्याचा प्रश्न आहे. ठीक आहे, जेव्हा आम्हाला एका सगळ्या कर्मचाऱ्यांना तारीख दिली आहे की 1 ना 10 तारखेच्या मधामध्ये आमचा पेमेंट आमच्या खात्यात यायलाच पाहिजे, तर 10ची 15 तारीख झालीच कशी? आणि हे प्रत्येक महिन्याला होऊनच कसं राहिलं? कर्मचारी आपलं काम करून राहिले ना बरोबर, कर्मचारी ड्युटीवर येऊन राहिले, ड्रायव्हर बसेस काढून राहिले, मेंटेनन्स स्टाफ गाड्या सुधारून राहिले, पण नाही का 1ची 15 तारीख झाली कशी? 1 ना 10 तारखेच्या मनामध्ये जो तुम्ही कालावधी दिला आहे त्याच्या प्रश्नाचं उत्तर ते आज आम्हाला दिलंच पाहिजे त्यांनी. आणि जो आमच्या मागच्या वर्षी बोनस आम्हाला दिला होता त्यांनी, मागच्या वर्षी बोनस, तो मागच्या वर्षीचा बोनस तुम्ही जास्त दिला, तर तुम्ही त्याच्या दुसऱ्याच महिन्यामध्ये बोनस कापायला पाहिजे. तुम्ही एका वर्षानंतर तो बोनस कापून राहिले. मागच्या वर्षी स्ट्राईक झाली होती, स्ट्राईक मध्ये लागू केलं होतं आम्हाला GR मध्ये HRA पण लागू होत होता, पण 1 महिना HRA दिला आणि त्याच्यानंतर पण तो HRA वापस घेतला. याचा मतलब काय? जेव्हा तुम्हाला HRA द्यायचाच नव्हता तर मग दिला कशाले? आणि वापस घ्यायचाच होता तर मग द्यायलाच नव्हता पाहिजे. मग दिला तर तुम्ही वापस घ्यायचा अधिकार नाही ना तुम्हाला? कोणते कर्मचारी, तुम्ही कोणते असे कंपनीवाले आहे की जे कर्मचाऱ्यांना पगार देते आणि तो वापस मागते? कोणते कर्मचारी पाहिले का आजपर्यंत तुम्ही कंपनीवाले जरी बघितले का? इव्हन तुम्हाला जरी पेमेंट दिलं तर तुमचा पेमेंट वापस घेते का? बोनसमध्ये पैसे दिल्यावरती तुमचे पगारामध्ये पैसे कापते का? कापत असेल तर सांगा. आमच्या प्रश्नाची उत्तरं आम्हाला ना डेपोतून मिळालेले आहे ना NMC मधून मिळालेले आहे. म्हणून इथं आज एवढे बी लोक उभे आहे, हे सगळे आपल्या प्रश्नाची उत्तरं मागण्यासाठी उभे आहे. हा स्ट्राईक कधीपर्यंत झाला? तुम्ही आम्ही स्ट्राईक केला होता, थांबा, पगार मिळत नव्हता म्हणून, आणि आज तुमचा पगार झालेला आहे. आज पगार झालेला आहे, स्ट्राईक झाली म्हणून. पण जे आमचे मेन मुद्दे आहे HRA आणि जे तुम्ही मागच्या वर्षी जे बोनस भेटला होता त्याचे पैसे यावेळी कापले आणि 26 ड्युट्या आम्हाला का बरं मिळत नाही? प्रत्येक कंडक्टरला विचारून 20-22 ड्युट्याशिवाय जास्त ड्युट्या होत नाही. 12,000 रुपयात तुमचं घर चालून राहिलं का? प्रत्येक लोक इथं किरायान राहते, काही लोक किरायान राहते, आपली फॅमिली घेऊन राहते. त्यांच्या फॅमिलीचं कोण पूर्ण करण? जर चार लोकांची फॅमिली आहे, एकटा कमवणार आहे, तर 3 लोकांचं तू कसा भागवण? तुम्ही सांगा ना आम्हाला. जेव्हा पगार भेटेल तेव्हाच भागवण ना. लोक इकडून उधार तिकडून उधार घेऊ आपलं घर चालवून राहिले, मग हे उधारीचे पैसे खंडवायचे कशानं? पगार तुम्ही द्याल नाही तर आम्ही उधारी खंडवूनच कसे? बरोबर आहे ना? आम्ही चुकत असेल तर बोला. आम्ही आमच्या हक्कासाठी इथं मागण्या मांडायला बसलो आहे. ड्रायव्हर सेफ्टी पाहिजे आम्हाला, काहून की कुठल्या गोष्टी हव्यात? ड्रायव्हर म्हणजे जे आहे की कोणी जर गाडी लागली, कोणी ऑटोवाला परेशान करत आहे, कोणी काही परेशान करत आहे, त्यासाठी आपल्याला ड्रायव्हर सेफ्टी पाहिजे. 38 नंबरवरची गाडी होती, तिचा 40% ब्रेक लागत होता
त्या गाडीला डेपोमधून फोन आला त्या ड्रायव्हरला आणि त्याला सांगितलं का डेपोमध्ये गाडी तू घेऊन ये. स्वतः मेंटेनन्सवाला त्या गाडीत चढलेला होता. मेंटेनन्सवाल्यांनी बघितलं का म्हणे नाही इथे ब्रेक नाही लागून राहिले, तरी त्यांना कसं तरी त्यांना बर्डीत आणली गाडी. त्याच्यानंतर पॅसेंजर सहित त्याच्यानंतर पण त्यानं काय केलं, इथून पण डेपोला गाडी घेऊन गेला 40%. मी बोललो त्याला, म्हटलं गाडी न्यायची नाही इथून, जेव्हापर्यंत तुझ्या गाडीत डेपोचे कोणी जो इंचार्ज आहे तो जेव्हापर्यंत बसत नाही म्हटलं तेव्हापर्यंत न्यायचं नाही म्हटलं त्याला डेपोत गाडी. तू का बरं आपली रिस्क घेऊन राहिला म्हटलं. आणि दुसरी गोष्ट सर, पॅसेंजर आता जे तुम्ही बोलला त्या संबंधित आदेश कोणाचे राहतात की तुम्ही गाडी डेपोत आणा किंवा हे करा? जे मेंटेनन्स वाले असतात त्यांचे. चिखली रोडवर, चिखलीला तिकडं शिवने चिखलीला बसतात त्या रोडवर अवसाड एरिया आहे, तिथे रात्री 3 वाजेपर्यंत राहिलो. बस फेल झाली असल्यामुळे. कारण काय रेड बसची हालत पहा किती खराब आहे. जाऊन पहा त्या बसमध्ये, कोणाचा ब्रेक नाही लागत, कोणाचा गेट नाही लागत, कोणाचा काही बहुत प्रॉब्लेम आहे रेड बसमध्ये. हो ना. तुम्ही गाडी कशी करून थोडीशी सामोर आणा, पोहोचवून द्या बर्डीला, असं त्यांचं म्हणणं आहे. कॉल सेंटर वाले जर आम्ही फोन लावा तर म्हणते धकवत थोडी घेऊन ये म्हणते, पण असं जर त्यांना सांगत नाही जमते तोपर्यंत तुम्ही घेऊन ये. 10 तारखेला तुम्ही 2-3 तो 5 तारखेच्या नंतर कोणाच्या ईमेल राहते, कोणाच्या घरच्या किराया, आम्ही किराणा राहतो, किरायाचे पैसे द्यावे लागतात. घर मालकाला थोडी मालूम आहे पैसे भेटले का नाही भेटले. तो तर डायरेक्ट शब्द म्हणते, भाऊ माझा किराया भरला तू पैसे दे. तो जिस तरह से ये स्ट्राइक की शुरुआत हुई थी सैलरी इशू को लेकर, लेकिन सैलरी के अलावा इनके कई सारे मुद्दे हैं. जैसे कहीं पर अगर बस फेल हो जाती है तो वरिष्ठ अधिकारियों से आदेश आते हैं कि तुम किसी तरह से बस डेपो तक लेके आओ. तो सारे सफ़र करने वाले जो यात्री होते हैं उनकी जान की जोखिम लेकर इनको बस यहाँ तक लेके आनी पड़ती है. बात अगर करें इनके HR की, तो इन्हें जो बोनस मिला था वो बोनस भी इनसे रिटर्न लिया गया है. जो इनकी जो मांगे तो काफ़ी सारी मांगों को लेकर. लेकिन शुरुआत में इन्होंने जो स्ट्राइक किया था इन्होंने सैलरी की इशू को लेकर, और जैसे ही इनका स्ट्राइक शुरू हुआ इनके अकाउंट में इनकी सैलरी डाल दी गई है. सबसे बड़ी बात है कि जिस तरह से 26 दिन की ड्यूटी हर किसी को मिलनी चाहिए वो भी नहीं दे पा रहे. इन सारी चीज़ों का सोल्यूशन आखिर कैसे निकलेगा? कोशिश हम लोग करते हैं कि NMC में जाकर वहाँ के अधिकारियों से बातचीत करने की हम लोग कोशिश करेंगे. चलो जो ऐप चल रहा है, जो चलो को कॉन्ट्रैक्ट दिया गया है, वो चलो के अधिकारियों से बातचीत करने की. लेकिन सवाल फिर भी वही है, क्या वो लोग इस विषय पर चर्चा कर पाएंगे? क्या वो लोग इस विषय पर हमसे कुछ बातचीत कर पाएंगे? और क्या वो लोग हमसे बातचीत करके इस विषय का कुछ सोल्यूशन निकाल पाएंगे? बहुत बड़ा सवाल है. हम कोशिश तो करेंगे उनसे बातचीत करने की, देखते हैं वो लोग क्या कहते हैं. अगर उन्होंने बात नहीं की तो शो को यहीं रोकना पड़ेगा. तो रुकते यहीं, मिलते हैं अगले एपिसोड में. जुड़े रहे आवाज़ इंडिया के साथ, देखते रहिए आवाज़ इंडिया.